विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. डिप्लोमा फार्मसी समर 2024 ची थेरी एक्झाम ती 30 मे ला शेवटचा पेपर झालेला होता आणि त्यानंतर आता विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत ते म्हणजे रिझल्टच्या. समर एक्झामचा रिझल्ट कधी लागणार आहे त्याची उत्सुकता महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा MSBT च्या अंडरच्या परीक्षा दिलेल्या आहेत, हॉटेल मॅनेजमेंट असेल, डिप्लोमा फार्मसी असेल, पॉलिटेक्निक असेल, सरफेस कोटिंग असेल किंवा इतर जे कोर्सेस MSBT डिप्लोमाच्या DMLT असेल, त्या सर्व कोर्सेसची जी परीक्षा झालेली होती मे महिन्यामध्ये, त्याचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून येणाऱ्या सर्व फार्मसीच्या ऍडमिशन जॉबच्या रिलेटेडच्या सर्व अपडेट्स तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळतील. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत या चॅनलची लिंक पोहोचवायचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे MSBT ची ऑफिशियल वेबसाईट msbt.org.in. या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिझल्टचा ऑप्शन मिळेल. त्या रिझल्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला जाऊन रिझल्ट बघायचा आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडं PRN नंबर म्हणजेच एनरोलमेंट नंबर जो युनिव्हर्सिटीने दिलेला असतो किंवा तुम्ही एक्झाम सीट नंबर टाकून सुद्धा तो रिझल्ट बघू शकता. आता संभाव्य डेट्स त्यांनी काय दिलेले आहे, तर डिप्लोमा फार्मसीचा रिझल्ट जो आहे हा साधारणतः त्यांनी म्हटलेला आहे की लास्ट वीक ऑफ जून 2024, म्हणजेच शेवटच्या आठवड्यात जून महिन्यातल्या 2024 वर्षामधल्या जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यासाठी 28, 29 आणि 30 ह्या 3 तारखेमध्ये तुम्हाला गॅरंटेड रिझल्ट लागेल अशी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी तुमचा सीट नंबर किंवा एनरोलमेंट नंबर सोबत ठेवणं गरजेचं आहे. रिझल्ट जो काय असेल तो ऍक्सेप्ट करा आणि पुढच्या वर्गात तुम्हाला जाण्यासाठी, जर विद्यार्थी फर्स्ट इयरची परीक्षा दिलेली असेल तर त्याला किमान 3 विषयात पास होणं गरजेचं असतं. फर्स्ट इयरला डिप्लोमा फार्मसीला 5 विषय आहेत, 5 सब्जेक्ट आहेत, त्यातून किमान त्यांना 3 विषयात पास होणं गरजेचं असतं. 2 विषयात जर ते फेल झाले याचाच अर्थ तो ATKT मध्ये असतो आणि तो पुढच्या वर्गात पात्र होतो. फायनल इयरच्या स्टुडंटसाठी मात्र ATKT हा रूल नाहीये. त्या विद्यार्थ्याला मात्र सगळ्या विषयात पास असेल तरच तो पुढं त्याचं एज्युकेशन म्हणजे B.Pharm असेल किंवा इतर कुठल्या कोर्सेसला तो ऍडमिशन घेणार असेल तर तो करणार असेल. डिप्लोमा फार्मसी सेकंड इयर स्टुडंटसाठी एक्झाम पण लागू होती. त्याचाही व्हिडिओ मी लवकरच माझ्या YouTube चॅनलवर डिटेल्स तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. तर तुर्तास तर रिझल्टसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 28, 29, 30 ह्या 3 दिवसामध्ये डेफिनेटली रिझल्ट डिक्लेअर होईल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.